नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे बांगडा फ्राय. 2 बांगडे आहेत. 2 बांगडे आहेत आपले. तर ह्यामध्ये थोडंसं फ्राय करणार आहे आपण. यामध्ये हळद आहे, धनिया पावडर आहे, गरम मसाला आहे, लिंबू आहे, नमक आहे, चण्याचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे कुरकुरीत होण्यासाठी, आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, आणि हा आपला हे घरचा मसाला काळा तिखट आहे, बरोबर आहे, लिंबू पण आहे. आता ह्याला पुन्हा छानपैकी कोटिंग करायचं आणि फ्राय करूया. चला तर मग हा बांगडा आहे, हा बांगडा फ्राय आपण करणार आहे. हे बघा, आपण तव्यामध्ये तेल फ्राय करायला ठेवलं, गरम करायला. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता ह्यात हे लसूण आणि कढीपत्ता जर ह्याच्या तेल टाकलं तर त्याचा जो सुगंध असतो ना, तो त्या माशाला लागतो. माशा खूप छान चवीला लागतो. तर आपण थोडंसं त्याला मस्त थोडंसं लाल होईपर्यंत थोडं परतून घ्यायचं आहे. हे आपण माशाला मस्तमध्ये मसाला लावून आपण छानपैकी त्याला कोट केलेलं आहे. आता हे आपण ह्याच्यामध्ये तव्यामध्ये सोडायचं आहे. म्हणजे ह्या माशाचा जो मसाला असतो ना, तो एकदम असा जेव्हा फ्राय मच्छी होते ना, तो मसाला पण एकदम कडक होतो. मग ते लागायला खूप छान लागतं. साईडला मी अशी पण थोडंसं टाकते, ताकी ना ते कडक खायला छान वाटतं. त्याला आपण छानपैकी फ्राय करायचं आहे. ते आपण साईडला अशी मिरची पण टाकायची आहे. आता आपण ना हे काय चपातीवर किंवा भाकरीवर किंवा तांदळाच्या भाकरीवर नाही खायचं. आपल्याला हे असं कोरडंच खायचं. त्यामुळे मिरची, कांदा आणि ह्याच्यावरच ते बांगडा फ्राय, तर त्याची वेगळीच गोष्ट असते. खूप छान लागते. एकदा तुम्ही खाऊन बघा आणि करून पण बघा. तर ह्याच्याबरोबर आपल्या माशावर आपली मिरची पण छानपैकी तळली जाईल. हा मंडळी बघा, वाह, मस्त. ह्याला पण एकदम कमी गॅसवरती एकदम मस्त, एकदम खरपूस होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करायचं आहे. मंडळी, हा बघा आपला बांगडा फ्राय खाण्यासाठी तयार आहे. एकदम छान, एकदम मस्त, चमचमीत आणि झणझणीत आहे. कसा वाटला तुम्हाला बांगडा फ्राय मंडळी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.